हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओसोबत। मॉर्निंग झालेली आहे, माझी अंघोळसुद्धा झाली आहे, हेअर ड्राय करते आणि आमच्या लाईफमध्ये अजून एक नवीन रुटीन ॲड झालेलं आहे, ते म्हणजे बाळाची मॉलिश आणि अंघोळ। तर बाळाला अंघोळ घालण्या अगोदर माझी मम्मी त्याच्या पूर्ण बॉडीची मॉलिश करून घेईल। सो त्याच्या ॲक्च्युअल रुटीन काय आहे आणि आम्ही बाळासाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करतो ते पुढे पहा। त्यानंतर बाळाच्या बाथ आणि मसाजसाठी आम्ही यूज करतो आहे पॅराशूटचं कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइलचं बेबी मसाज ऑइल, हिमालयाचं एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग बेबी सोप, हिमालयाचं बेबी लोशनचा आम्ही वापर करतो आहे। तर मसाज करण्या अगोदर माझी मम्मी बाळाची टाळू भरून घेईल, त्यासाठी मी यूज केले पॅराशूटचं कोकोनट ऑइल, हे थोडंसं कोमट करून घेतलं आहे। त्यानंतर बाळाची मॉलिश करण्याचे बरेच असे फायदे आहेत जे आपल्या सर्वांना माहीतच आहेत, ते म्हणजे बाळाचं अंग लवचिक होणे, बाळाला शांत झोप लागणे, बाळाची वाढ पण छान होते आणि बाळाची हाडेसुद्धा बळकट होतात। असे बरेच असे फायदे बाळाची मॉलिश करण्याचे आहेत। तर बाळाची मसाज करण्यासाठी आम्ही यूज करतो ऑलिव्ह ऑइलचं बेबी मसाज ऑइल, हे एव्हरीडे यूजसाठी खूप सेफ आहे आणि या ऑइलने त्याची स्किन एकदम डीपली मॉइश्चराईज राहते। त्यालासुद्धा दररोज मसाज करायला खूप आवडतो, तो बिलकुलही रडत नाही मसाजच्या टाईमला। त्यानंतर बाळाची अंघोळ मस्तपैकी झालेली आहे। त्यानंतर थंडी पडली आहे, त्यामुळे आम्ही बाळाच्या पूर्ण बॉडीसाठी यूज करतो आहे हिमालयाचं बेबी लोशन। हे बेबी लोशन एव्हरीडे यूजसाठी खूप छान आहे। तर फायनली बाळ रेडी झालेलं आहे, आता त्याला फिडिंग करून झोपवते आणि मग भेटते। त्यानंतर पिलूस पप्पा सुट्टी घेऊन आले आणि त्यांच्यासोबतचा फोटो पुढे शेअर करतेच आणि आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।